जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जर का त्यांचा पीक विमा पदरात पाडून घ्यायचा असेल, तर अंतिम आणेवारी ही खूप महत्त्वाची झालेली आहे. आता दरवर्षी डिसेंबरमध्ये अंतिम आणेवारी त्या खरीप सीझनची जाहीर करण्यात येते. त्याचप्रमाणे आता खरीप 2025 ची अंतिम आणेवारी जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे 15 डिसेंबरच्या नंतर आणि 30 डिसेंबरपर्यंत संबंध जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर होईल. आता ही अंतिम आणेवारी जर 50 पैशापेक्षा कमी आली, तर तुम्हाला पीक विमा लागू होऊ शकतो. आता ही अंतिम आणेवारी आणखीन जास्त महत्त्वाची झालेली आहे. ही केवळ पीक विम्यापुरते नसून कर्जमाफी जर का तुम्हाला पाहिजे असेल आणि कर्जमाफीसाठी सरकार मान्य उंबरठा उत्पन्न जर कमी पाहिजे असेल, तर त्यासाठी ही अंतिम आणेवारी आता महत्त्वाची आहे. म्हणजे पीक कर्ज आणि कर्जमाफी या दोन्ही गोष्टींसाठी अंतिम आणेवारी महत्त्वाची आहे. तर अशा या महत्त्वाच्या अंतिम आणेवारी आता कोणकोणत्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी आलेली आहे आणि ती किती आहे 50 पैशापेक्षा कमी आहे का? हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या, ज्यांनी कोणी पीक विमा किंवा कर्जमाफीची प्रतीक्षा करतायत त्यांना कुठेतरी थोडासा दिलासा मिळेल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, अंतिम आणेवारी आता केवळ 2 जिल्ह्याची जाहीर करण्यात आलेली आहे. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे. तर मग सविस्तर बघूया, की जालन्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत, त्याच्यामध्ये अंतिम आणेवारी तालुकानिहाय काय-काय आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 46.70, पैठणमध्ये 46.11, फुलंब्रीमध्ये 49, वैजापूरमध्ये 47.73, गंगापूरमध्ये 48.15. त्यासोबतच खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव यांची अंतिम आणेवारी 48 आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत जर काढायचं झालं ॲव्हरेज, तर ही अंतिम आणेवारी 49 किंवा 48.50 या आसपास येत आहे. तर छत्रपती संभाजीनगरची अंतिम आणेवारी ही नक्कीच 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे. त्यामुळं आता शाश्वती जास्त आहे, की पीक विमा तर मिळणारच आणि जे सरकार मान्य उत्पन्न कमी पाहिजे होतं, कर्जमाफी साठी सुद्धा तेही आता मिळणं वाट मोकळी झालेली आहे. आता त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आपण जो पाहणार आहोत, तो म्हणजे जालना जिल्हा आहे. आता जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 971 गावं आहेत. त्यापैकी 965 गावांची अंतिम आणेवारी ही जाहीर झालेली आहे. आता यामध्ये कोणकोणती गावं आहेत, जर पाहायचं झालं तर जालन्यामध्ये बदनापूर आहे, भोकरदन आहे, जाफराबाद आहे, परतूर आहे, मंठा, अंबड आणि घनसावंगी तालुक्याचा समावेश येतोय. तर याचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. पैशेवारी ही या तालुक्यामध्ये 50 पैशापेक्षाही कमी आलेली आहे आणि सरासरी जरी आणेवारी जालना जिल्ह्याची जर सांगायची झाली तर 50 पैशापेक्षाही कमी येते. तर ही होती छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची अंतिम आणेवारी. आता जसं-जसं 30 डिसेंबर जवळ येईल तसं-तसं प्रत्येक जिल्ह्याची आणेवारी जाहीर करण्यात येणार आहे. तर ती आणेवारी काय-काय असणार आहे त्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवेल, जेणेकरून तुमच्या त्या-त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी अशी असणार आहे. त्यामुळं विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला वेळेतच मिळत राहतील. धन्यवाद.